शिरोळीत बहुजन असंघटित कामगार संघटनेतर्फे बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप। येथील बहुजन असंघटित कामगार निळा बावटा संघटनेचे प्रमुख शंकरदादा माने यांच्या पुढाकारातून शासनाकडून प्राप्त झालेले प्रापंचिक भांडी संच साहित्य लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत। कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ वनखंडे, महिला कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा हेमलता जाधव व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते 25 बांधकाम कामगारांना भांडी पेटी संच वाटप करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने म्हणाले, बहुजन असंघटित कामगार संघटनेकडून श्रमिक कष्टकरी लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी चांगले कार्य सुरू आहे। ही संघटना शासनाच्या योजना सामान्य व्यक्तींच्या पर्यंत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं कार्य करते। हे काम कौतुकास्पद असून सामान्य कुटुंबाला आधार देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे। संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ वनखंडे म्हणाले, असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी संघटना सातत्यानं विविध उपक्रम राबवत असून भविष्यातही अशा सामाजिक बांधिलकीच्या योजना राबवल्या जातील। श्रमिक घटकांनी या योजनेचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा असं आवाहन त्यांनी केलंय। या कार्यक्रमात बहुजन असंघटित संघटनेच्या शेफाली कांबळे, सुप्रिया सावंत, अमोल मोहिते यांच्यासह बहुजन असंघटित कामगार युनियनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर दगडू माने, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता। बहुजन असंघटित कामगारांच्या वतीने या ठिकाणी संतोष वनखंडे साहेब असतील किंवा या संघटनेचे प्रमुख आदरणीय शंकरदादा माने असतील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन या ठिकाणी श्रमिक कष्टकरी यांच्या चेहऱ्यावरती आनंद द्यायचं काम असेल, त्यांच्या कुटुंबांना आनंद द्यायचं काम असेल, त्यांना सहाय्य करायचं काम असेल, ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने ही मंडळी करतात। लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने जे काही भांडी वाटप केलं जातं, ते भांडी साहित्य वाटप करत असताना या ठिकाणी आमच्या भगिनी हेमलता जाधव तर इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। संतोष दादा, निश्चितपणे सांगतो, आपल्या बहुजन असंघटित कामगारांच्या वतीने आपण वेळोवेळी करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो। त्यामुळे मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात निश्चितपणे तुमच्या संघटनेचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे। या पुढच्या काळात चांगल्या पद्धतीनं अधिक काही सेवा देता येईल यासाठी आपला प्रयत्न व्हावा, जेणेकरून आमच्या शिरोळ तालुक्यातील लाभार्थी किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले लाभार्थी जास्तीत जास्त काही फायदा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। मला बोलवलात त्याबद्दल मनापासून आपला आभार मानतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। मी बहुजन असंघटित कामगार संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ वनखंडे आणि बहुजन असंघटित कामगार संघटनेचे सर्व सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने। आपलं जे काम आहे, बहुजन असंघटित कामगार संघटनेचं जे काम आहे, ते आपलं काम अखंड महाराष्ट्रावर चालू आहे आणि जे आपले शोषित वंचित पिढीचे आपले कामगार आहेत, त्या कामगारांना भांडीपेटी देणे, मुलांची शिष्यवृत्ती देणे, कामगारांना घरकुल सारखी योजना देणे, कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये देणे, असं आपलं हे काम जे आहे ते आपल्या बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून चालूच आहे। तर आज जे भांडी वाटप लाभार्थ्यांना भांडी द्यायचा जो प्रोग्राम होता, तो आपले पुण्यनगरीचे पत्रकार दगडू माने साहेब यांच्या हस्ते आज आपण आपल्या लाभार्थ्यांना भांडीपेटीचा लाभ देत आहे। आज मला साहेब इथं सांगायला आनंद होते की सांगली जिल्ह्यातनं एक सर्वसामान्य घरातनं येऊन कोल्हापूर जिल्ह्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि शिरोळ तालुक्यात आपल्या वंचित शोषित पीडित लोकांसाठी जे कार्य करावलेले आपण, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनुसार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत आपण जन्म घेतलाय, त्यामुळं आपल्याला इथल्या शोषित वंचित पीडित लोकांना जे त्यांच्या न्यायाचा हक्काचं आहे ते आपण द्यायचा प्रयत्न करतोय। साहेब, तुम्ही इथं आला, आमच्या कामगारांना लाभार्थ्यांना तुम्ही भांडी वाटप केला, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे।